अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रोते हो नमस्कार. मागील भागात आपण पाहिले की नाथाने नाग अश्वस्थ वृक्षावरील सर्व देवी देवता प्रसन्न करून घेतल्या. त्यांना आपल्या शाबरी कवित्वासाठी सिद्ध करून घेतले व पुढे नाथ महाराज तीर्थयात्रा करण्यासाठी निघून गेले. आता आजच्या भागाला आपण सुरुवात करूया. तीर्थयात्रा करता करता नाथ बंगाल देशातील चंद्रगिरी या गावात येऊन पोहोचले. त्या गावात सर्वोपदयाळ नावाचा ब्राह्मण राहत होता. त्याच्या पत्नीचे नाव सरस्वती असे होते. या दाम्पत्याचे आचरण अतिशय पवित्र होते. सरस्वतीचे स्वरूप उर्वशीलाही लाजवेल असे होते. ती पतिव्रता होती. दारी आलेल्या कोणालाही विनमुख परत पाठवत नव्हती. एवढे असूनही त्यांना संतती नव्हती. या दुःखाने ती सदा व्याकुळ असे. त्या दोघांनी अनेक उपाय केले, देवदेव्हारे केले, परंतु याचा काही उपयोग झाला नाही. एके दिवशी दैवयोगाने या दाम्पत्याच्या अंगणात मच्छिंद्रनाथ येऊन पोहोचले. अळप निरंजन अशी गर्जना करून भिक्षा मागितली. नाथांचा आवाज ऐकून ती विप्र स्त्री बाहेर आली. खाली एक सुंदर आसन टाकले व नाथांना त्यावर विराजमान केले. आत जाऊन भिक्षा आणली व नाथांच्या झोळीत भिक्षा टाकली. नाथांची पाद्यपूजा केली. मनोभावे नाथांची सेवा केली व शेवटी नाथांनिकट येऊन बसली. नाथांना त्या विप्र स्त्रीच्या मुखावर चिंता दिसली. माई, तू कोणत्या तरी चिंतेत असलेली मला जाणवत आहे. तुला कोणते दुःख आहे ते मला सांग. यावर ती विप्र स्त्री म्हणाली, हे साधू महाराज, आमच्या लग्नाला बराच काळ लोटून गेला आहे, परंतु माझ्या उदरी संतती नाही. आम्ही अनेक उपाय केले, पण त्याचा काही लाभ झालेला नाही. आता तुम्हीच काहीतरी आशीर्वाद द्या. सरस्वती मातेची ही व्यथा ऐकल्यावर नाथांनी आपल्या भस्म झोळीतून भस्म काढले. आदित्य नामाचे स्मरण करून त्यात सूर्यवीर्य स्थापन केले आणि ते भस्म त्या स्त्रीच्या हाती दिले. माई, रात्री निद्रेच्या समयी हे भस्म ग्रहण कर. तुझ्या पोटी दिव्य बालक जन्माला येईल. हे बालक कोणी साधारण नाही, तर साक्षात हरिनारायण तुझ्या उदरी जन्माला येईल. 12 वर्षांनी मी त्या बाळाला अनुग्रह देण्यासाठी परत येईल. असे सांगून महाराजांनी ते भस्म त्या विप्र स्त्रीच्या हाती दिले. त्यानंतर नाथ महाराज त्या स्थानावरून पुढे तीर्थयात्रा करण्यासाठी निघून गेले. त्या रात्री भोजन झाल्यावर सरस्वती स्त्री आपल्या काही शेजाऱ्यांच्या मंडळीत येऊन बसली. त्यांना म्हणाली, आज माझ्या अंगणात एक कानफाटी साधू आले होते. मी त्यांना माझी व्यथा सांगितली आणि त्यांची यथोचित पूजा केली. माझ्यावर प्रसन्न होऊन त्यांनी मला हे भस्म दिले आहे. शेवटी जाताना मला आशीर्वाद देऊन गेले की माझ्या उदरी एक दिव्य बालक जन्माला येईल. असे सांगितल्यावर शेजारच्या बायका तिला म्हणाल्या, अगं, तुझी बुद्धी भ्रष्ट झाली आहे. अरे, हे कानफाटे साधू स्त्रियांना असे भस्म देऊन वश करतात. दिवसभर कुत्री बनून आपल्या मागे फिरवतात आणि रात्री पुन्हा स्त्री बनवून सुख भोगतात. हे भस्म टाकून दे. अशा साधूंकडे अनेक विद्या असतात, ते चेटूक करतात. तुझ्या हितासाठी आम्ही सांगत आहे, बघ तुला पटतंय का? शेजारणीचे असे बोलणे ऐकून ती विप्र स्त्री तेथून उठली व गोठ्यापाशी जाऊन ज्या ठिकाणी शेण टाकले जाते अशा अवकेड्यात ते भस्म टाकून दिले व पुन्हा संतती शोकात बुडाली. त्या ठिकाणी नवनारायणातील हरिनारायणांनी संचार केला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. पुढील अध्यायात आपण श्री मच्छिंद्रनाथ व मारुतीची झालेल्या युद्धाची कथा श्रवण करणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, खाली कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.